तर हे बघा सगळं सामान घेऊन जे आले हे केलेली पूजा मांडण्यासाठी आणि फराळीचं केळी पण आणलेली आणि शाबू केला ते पण मांडला आणि पाणी स्वच्छ पहिला पाट धुवून घ्यायचा असं एकदम स्वच्छ पाण्याने, कारण हे पाणी एकदम ताजं आणलेलं आहे ना स्वच्छ, तर हे पाणी धुवून घ्यायचं. आणि ही जी आहे ना वाळू, तर ही वाळू थोडी वलसर करायची म्हणजे ह्याच्यापासून पिंड तयार होईल. ही आहे तर ह्याच्यावर ओतून घ्यायची, आपल्याला जेवढी लागेल तेवढीच घ्यायची, जास्त काही लावून घ्यायची गरज नाही आहे. तर ही बघा अशी वाळू आता ही थोडी पाणी टाकून ओली करायची आणि ह्याच्यापासून पिंड बनवायची. याची थोडी पाणी टाकून घ्यायचं, ज्याला चिकट थोडं असं बनवून, कारण कोरड्यापासून महादेव बनवणार नाही म्हणून असं करायचं. तरी बघा तर हरतालिका असल्यामुळं वाळू न्यावा म्हणलं चला आता वाळू घेऊन यावा. आणि वाळूपासून महादेव बनवायचा छानसा असा मस्त वाळू म्हणजे मिळणार आहे. तर हे म्हणलं आता चला वाळू घेऊन यावा. तर हे वाळू न्यायला आले, नंतर सगळं पूजेचं सामान बनवायचं म्हणजे तयार करायचं आणि पूजा मांडायची. तर दाखवते तुम्हाला आमच्या गावाकडे कशी पूजा असते आणि तुमच्याकडे पण कशी असते ते पण दाखवा आम्हाला, म्हणजे तर आमच्याकडे कशी आहे हे पण आम्हाला सांगा, कारण जशी येईल तशी आम्ही अशी बनवतो गावाकडं. तरी आता अशी वाळू न्यायची, वाळूपासूनच महादेव बनवायचा. तर एवढी वास होईल, कारण थोडे मोठे मोठे खडे आहेत ना ते बाजूला काढायचे, तर म्हणजे बनविता येईल. आणि ह्यात थोडं ना असं म्हणजे सुकलेली ना, तर सुकलेली म्हणजे महादेव बनवत नाही, थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यावर म्हणजे काय ते वल्ली होते, वल्ली झाल्याच्या नंतर असं महादेव छान बनवते पिंड म्हणजे. तर हे आता पिंड बनवणार आहे. तर आता वाळू घेऊन चालले. तर हे घर आहे आमचं, म्हणजे पाठीमागं घराचं बेसमेंट वगैरे झालेले, बांधलेलं वगैरे नाही म्हणजे पण बेसमेंट करून टाकले, काम बाकी. तर आता म्हणलं चला तुम्हाला दाखवते मी काय काय पूजाला घेतले ते, कारण चाललेच आता घराकडं, घराच्या मागच आहे नाही. तर सगळे दाखवते, कारण जे आपल्या घरी आहे तेच मांडले, एवढं काही हे नाही. तर आता चालले बघा जोगं चाले. तर हे पण करून ठेवले ना पूजेसाठी लागणारे सीताफळं. तर घराजवळ झाड आहे एक सीताफळाचं आणि पेरूचं पण आहे, तर ते पण मांडायचे पूजेला. तर आता चालले तोडायला. तरी बघा पेरूचं झाड आहे त्याचं एकदम घराजवळच आहे. तर हे बघा झाड असे दारातच झाले, पेरूचं पण सीताफळाचं पण, जेवढं असेल आपल्याकडे तेवढं सामान मांडायचं, नसेल तर राहिलं, कारण जे असेल ते. तर हे बघा असे पेरू इथं ताजे पेरू एकदम. तर बघायला चालतं होतं. तरी वरी भरपूर आहेत, पण खाली कमी जरा तर असे पेरू तोडायचे आपण आहेत काय असे. तर बघा शेतात, कारण ताजी पेरू खायची पण म्हणजे ते असे पेरू इथं मोठे मोठे पण आहेत, पण उंच इथं एवढं उंच काही हात पुराणात. आणि पूजेला आपल्याला छोटे असं तरी चालतात, असं मोठे असं काही मान नाही. 2 पेरू घेतलेत आणि आता सीताफळ पण तोडणार दाखवते तुम्हाला. सीताफळ झाड पण ते जवळचं चालले आता. तर इथंच येतं. तरी सीताफळाची झाडं पण इथंच आहेत, जवळजवळच एकदम. पण पेरूचं इथं सीताफळाचं. तर थांबवा तुम्हाला तरी बघा सीताफळ किती आहे हे बघा. अख्खी सीताफळ इतके दाट आले तर असे आले एकदम. तर घेतले आपल्याला काय पूजेसाठी 2 तोडायचे, जास्त तोडायची गरज नाही ना. तर कारण पिकले होते, पिकलेले खाल्ले तर आता कच्चे सापडतील, पिकलेले काय नाही तर. तरी बघा तोडून घेतले हे सीताफळ, कारण पूजेला लागणार सामान सीताफळ, पेरू, अजून केळी जे असेल ते मांडायचं आपण, असं काही नाही की हेच मांडायचं. हे बघा झाले. चालले आता घराजवळचे, कारण घरीकडे इथं घर आहे आणि इकडं हे झाड आहे, हे पेरूचं आहे आणि हे सीताफळाचं झाड आहे. तर आता बेल पण तोडायचं आहे, तर बेलाकडे चालली. तर जवळच आहे बेलाचं झाड. तरी बघा ते जवळ आहे बेलाचं झाड, कारण बेल पण थोडं असलं का आता पूजेला चांगलंच हे झाड आहे बेलाचं. म्हणजे कुठलं झाड हे घ्यायची गरज नाही आहे, सगळे झाडं ऑलरेडी आहेतच, कारण शेतात राहायला आल्यापासून आम्ही सगळे झाडं लावले. तर हे बघा बेलाचं झाड पण एकदम भरपूर मोठं झाले, तर लय मोठे तुम्हाला दाखवते.
बघा बेलाचं झाड भरपूर उंच गेले, म्हणजे काही इथपर्यंत उंच आहे आणि बेल पण भरपूर आले आणि मोठं पण झाले. कारण ह्या झाडाला आता 2 वर्ष होते बघा लावलेले, पण भरपूर मोठं झाले. म्हणजे आम्हाला येऊन झाले तसे आता 4 वर्ष. आणि हे बघा ह्याचे तर जांभळीचं झाड, इथं लिंबूनी, इथं कढीपत्ता आहे आणि पलीकडं आंबा पण आहे. इथं पेरूचं झाड हे छोटाले लावलेलं, म्हणजे लावलेले तिकडं पण लिंबूनी, म्हणजे प्रत्येक झाडं लावली असं कुठलंच झाड नाही ठेवलं. आणि आता पण 2 झाडं लावायची बेलाचे, कारण बेलाचं झाडं असायला पाहिजे दारात, कारण चांगलं म्हणजे शुभ असतं. तर हे एक लावलेलं, हे मोठे आणि ह्याचे पानं पण सारखे पूजेला लागते, त्याच्यामुळं हे असे बघा बेल पण एकदम भारी आले झाड. तर हे बेल तोडून झालं आहे, कारण पूजेला जेवढा लागेल तेवढाच घेतला आहे. तर आता मी चालले. तर हे बघा आता पूजा म्हणते. तर बघा हे पूजासाठी लागणारं साहित्य, मकाचे 2 कणस, अजून सीताफळ, बेल आणि महादेवाला म्हणजे जास्त पांढरे फुलं आवडतात, पांढरे फुलं, पेरू आणि अजून केळी मांडायची राहिली. तर जेवढे असेल तेवढे मांडू शकतात. आणि ह्या वाळूपासून आता महादेव बनवायचा आहे, तुम्हाला दाखवते कसा बनवते. तर आता तर हे बघा मी असा महादेव बनवला आहे, कारण मला जसा येतो तसा बनवला. तर हे बघा तुम्हाला दिसतोय का, तर हे असं आहे. आणि आता मी सगळं सामान मांडणार आहे, तर दाखवते तुम्हाला. तर हे बघा हळद कुंकू टाकून घेतलं आहे. आपल्याकडे 2 म्हणजे मकाचे कणस आहेत, ते असे मांडायचे. तर हे असे जे आपण सामान आणलं त्याचं मांडून घ्यायचं सगळं महादेवाला. फुलं पण आहे ना फुलं. तर हे बघा असे पांढरे फुलं तर भरपूर आवडतात महादेवाला. फुलं मांडायचे. आणि आपण बेल तोडले. आणि शक्यतो पूजा ही बेलाची, आम्ही आता आमच्या घरी बेल जवळ त्याच्यानंतर हे बेलाचं झाड आहे. मी बेलाच्या झाडाच्या बुडातच पिंडीवर म्हणजे बेल मांडलं ह्याच्या महादेवाच्या आपण बनवली ना त्याच्यावरती. आणि आता हे जे फुलं आहेत ना हे असे फुलं मांडायचे. आपण पांढरे फुलं ठेवलेले आहेत ना, तर हे असे इकडनं फुलं मांडायचे. कारण हे असं ठेवून हे बघा. आणि लाल पण फुलं आणतात, मी लाल पण मांडायचे, कारण माझ्याकडे होते शेतात मी लावलेले आहेत ना. तर हे फुलं पण आहेत. आणि नंतर आपण हे पेरू आणले ते पेरू मांडायचे, ही काकडी, ही केळी जे असेल ते. आणि हे साखर पण आणलेली मी, तर साखर थोडी ठेवायची अशी टाकायची आणि तर हे मांडायची अशी. शाबू पण मांडला आहे, तर हे शाबू आणि तर हे असं ठेवायचं. आणि सीताफळे, हे सीताफळ पण मी असं मांडले. तर ही बघा माझी अशी पूजा आहे. तर कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण शेतकऱ्याची पूजा अशी असते. तर बघा अशी मांडून झाली पूजा आणि दर्शन वगैरे झाले. तर हे बघा आमच्या गावाकडे अशी पूजा असते. तर ही नक्की कशी आली ते सांगा कमेंट करून आम्हाला. आणि तुमच्याकडे पण कशी असते ते पण सांगा कमेंटमध्ये मला नक्की. तर झाली माझी. तर बाय.